मित्रांनो, वेलकम बॅक. आय होप तुम्ही सगळे मजेत आहात. आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत. आज आहे 1 जुलै कॅनडा डे आणि इथे सगळ्यांना सुट्टी आहे आणि आज आम्ही सकाळपासून मस्तपैकी असं छान आपला फॅमिली टाईम एन्जॉय केलेला आहे. आता झाले संध्याकाळ आणि इथे जागोजागी कॅनडा डे असल्यामुळे बरेचसे फंक्शन्स आहेत, सेलिब्रेशन्स आहेत जागोजागी. पण आम्ही संध्याकाळी जाणार आहोत कारण की संध्याकाळी आहे खास फायरवर्क्स. कॅनडा डेचं सेलिब्रेशन आम्ही प्रत्येक ठिकाणी एक्सपिरियन्स केलेलं आहे आणि खूप छानपैकी ते इथे सेलिब्रेट सुद्धा करतात. परेड असते मॉर्निंगला, त्या व्यतिरिक्त इथे काही खेळ असतात, लहान मुलांसाठी ॲक्टिव्हिटीज प्लॅन केलेल्या असतात, त्याचाही आनंद मुलं घेऊ शकतात. या सगळ्यांच्या व्यतिरिक्त संध्याकाळी फायरवर्क्स तर आहेच आणि स्पेशल गोष्ट म्हणजे कॅनडा डे सेलिब्रेशनसाठी इथे स्पेशली सगळे रेड आणि व्हाईट कलरचा टी-शर्ट किंवा क्लोथ्स घालतात. सो त्याच्याच्यानी त्या क्राऊडमध्ये सगळं मस्त तुम्हाला रेड आणि व्हाईट कलरचे कपडे घातलेले दिसतील आणि खूप मस्त मजा येते बाहेर. पण यावर्षी आम्ही निवडलं आहे की आपण इथेच घरी थोडंसं छान असं फॅमिली टाईम स्पेंड करूया, म्हणून मस्तपैकी आम्ही सकाळपासून एन्जॉय केलेला आहे आपला अर्धा दिवस. आता हाफ डे आहे, ते मस्तपैकी आपण सेलिब्रेट करणार आहोत सोबत. तर चला आता कॅनडा डेचा हा ब्लॉग आहे तो सुरू करूया आणि शेवटपर्यंत बघत राहा. काही आठवड्यापूर्वी लावलेली ही मिरचीची, टोमॅटोची आणि फुलांची झाडं आता फळं द्यायला लागलेत, खूप सारी फुलं उगवायला लागलेत. हे बघून खूप बरं वाटतं की आपण लावलेली ही झाडं आता आपल्याला फळं आणि फुलं देत आहेत. मध्ये ना मी एका रेस्टॉरंटच्या ओपनिंगसाठी गेले होते, म्हणजेच वडापाव मिरची या रेस्टॉरंटची ओपनिंग होती इथे व्हॅन्कुव्हरमध्ये. आणि हे आपलं मराठी रेस्टॉरंट आहे जिथे तुम्हाला वडापाव, मिसळपाव आणि आपले महाराष्ट्रीयन ऑथेंटिक फूड तुम्हाला सगळं तिथे खायला मिळेल. आणि व्हॅन्कुव्हरमध्ये खूप नावाजलेलं आहे, सगळ्यांना माहितीच आहे. सो मी तिकडे गेले होते काही दिवसांपूर्वी कारण की त्यांची ओपनिंग सेरेमनी होती त्या दिवशी आणि मस्त अशा ग्रँड ओपनिंगला जाऊन मी तिथे छान असा वडापाव आणि मिसळपाव एन्जॉय केलं. आपणच पुढे येऊन एकमेकांना मदत करू शकतो. सो मी गेलेले तिथे मस्तपैकी त्यांची ग्रँड ओपनिंग एन्जॉय करायला. पण त्या दिवसापासून अवधूतच्या मनात एक गोष्ट होती, तू तर मिसळ खाऊन आले, वडापाव खाऊन आले, माझ्यासाठी पण बनव. सो या गोष्टीला झाले जवळपास 2-3 आठवडे. म्हटलं की चला आज बनवूया मिसळ पाव आणि अवधूतला सुद्धा खुश करूया. आणि त्यासाठी काही खास मसाले सुद्धा मागवलेले आहेत मी, ते पण तुम्हाला सांगते की कुठून मागवले. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलंच आहे की आजचा खास मेन्यू आपला आहे मिसळ पाव. घरी मी छान मिसळ पाव बनवणार आहे आणि त्यासाठी वापरणार आहे मी कांदा लसूण मसाला. हा कांदा लसूण मसाला मी ऑर्डर केलेला आहे एंडलेस डिलाईटकडनं. यांच्याकडनं तुम्हाला कांदा लसूण मसाला, काळा मसाला, अस्सल मालवणी मसाला, कुरडई आणि सांडगे सुद्धा मिळतील. तुम्हाला ही अस्सल महाराष्ट्राची चव घ्यायची असेल तुमच्या पदार्थांमध्ये तर तुम्ही यांच्याकडनं मसाले ऑर्डर करू शकता. मी यांची कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ना डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासाठी नक्कीच ठेवेल, तर नक्की चेकआउट करा. तर जवळपास आहे ना 2 आठवड्यापूर्वी हे मसाले आणि मी कुरडया मागवलेल्या आणि वाट बघत होती की एकदा तरी यूज करून बघायचे आहेत मला. मसाला मी आहे तो थोडासा एकदा यूज केला आहे, खूपच भारी आहे. आणि कुरडई मी वटपौर्णिमेला यूज केली होती, खूप छान आहे आणि खरं बघायला गेलं ना तर रिजनेबल प्राईसमध्ये आहे. तर स्पेशली जर तुम्ही बघत असणार ना कुरडई तर तुम्ही ऑर्डर करू शकता, खूप छान आहेत. ही आपल्यासारखीच एक मराठी फॅमिली आहे ज्यांनी हे छोटासा व्यवसाय इथे सुरू केला आहे. या व्यतिरिक्त त्यांचे काही अजून प्रॉडक्ट्स आहेत जसं की श्रीखंड आहे, ते खूप पॉप्युलर आहे आणि आम्ही सुद्धा ट्राय केलेलं आहे. जर तुम्हाला पण ट्राय करायचं असेल तर तुम्ही करू शकता. नियरेस्ट स्टोअर स्पेशली सरीमध्ये अवेलेबल आहेत, काही इंडियन ग्रोसरी स्टोअरमध्ये. दिसलं तर नक्की ट्राय करा आणि अशाच सगळ्या स्मॉल बिझनेसला हेल्प करा. मिसळ बनवण्याची जी बेसिक तयारी आहे ती मी थोडीफार करून ठेवलेली आहे इथे. खोबरं काढून ठेवले, आलं लसूण आहे, कांदा चिरून ठेवलेला आहे, थोडंफार कोथिंबीर साफ करून ठेवले इथे. मसाले आपले जे बेसिक लागणार आहेत ते आणि त्या व्यतिरिक्त आपण एंडलेस डिलाईटचा हा कांदा लसूण मसाला आज ट्राय करणार आहे मिसळमध्ये, तर ते ट्राय करूया. इथे आहेत ना मी मूग होते माझ्याकडे, ते स्प्राऊट करायला ठेवलेले. आय नो मिसळमध्ये मटकी असती तर छान वाटली असती, पण माझ्याकडे मूग होते आणि तुम्ही बघू शकता वातावरण थोडं दमट आहे इथे, तर किती मस्त स्प्राऊट झाले आहेत आपले सगळे मूग. सो हे श्रेडेड कोकोनट आहे जे आता मी मस्तपैकी पॅनमध्ये थोडंसं तेल न घालता ड्राय रोस्ट करून घेते. आता
आता इथे मी आलं, लसूण आणि कांदा आहे, थोडीशी कोथिंबीर आहे, ते पण मस्तपैकी असं तेलात लालसर परतून घेते आणि त्यानंतर हा सगळा मसाला मी वाटणार आहे। पण याच्यात आज मी कोणतेही खडे मसाले वापरलेले नाहीयेत यासाठीच, कारण की आपला जो मसाला आहे एंडलेस डिलाईटचा तो थोडा मस्त झणकेदार आहे, सो त्यामुळे त्याच्यात एक्स्ट्रा मसाले नाही घातलेले आहेत मी। एका इथे भांड्यामध्ये मी मूग आहेत ते धुवून ट्रान्सफर केले आहेत। पाणी आणि मीठ आणि हळद घालून ह्याला मी मस्तपैकी 5 मिनटं बॉईल करून घेते। याला शिजायला काही जास्त वेळ लागणार नाही। सो इथे जोपर्यंत हे रेडी होत आहे तोपर्यंत आपला मसाला पण थंड होऊन मी त्याला ग्राइंड करून घेते। सो हा पटकन मसाला एकदम फाईन कमी पाणी घालून मी वाटणार आहे आणि जसं की तुम्ही इथे बघू शकता एकदम मस्तपैकी आपला एकदम फाईन मसाला इथे रेडी झालेला आहे। तर चला आता पटकन तडक्याची तयारी करूया। सगळ्यात आधी एका कढईमध्ये मी तेल, जिरं आणि तुमच्याकडे जर थोडासा कढीपत्ता असेल तर तोही तुम्ही घालू शकता आणि जो वाटण आपण रेडी केलेला आहे ते मी याच्यात ट्रान्सफर केलं आहे। मस्त याला ना तेलात परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। याच्यात जे पण आपले बेसिक मसाले आहेत, हळद, काश्मीरी रेड चिली पावडर आणि धने पावडर ते मी जास्त प्रमाणात घातलेलं आहे आणि सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण आहे कांदा लसूण मसाला घालणार आहे। मी 2 भरलेले स्पून घातलेले आहेत याच्यामध्ये आणि थोडंसं मस्तपैकी याला सॉते करून घेतलं आहे। हा मसाला चांगला कुक झाल्याच्या नंतर मी याच्यात ॲड करणार आहे आपले शिजलेले मूग आणि गरम पाणी। हो, मी गरम पाणी ॲड करणार आहे जेणेकरून मस्त तरी येईल आपल्या मिसळला। आणि त्यानंतर याच्यात घालणार आहे सगळ्यात शेवटी कोथिंबीर आणि एक मस्त उकळी आल्याच्या नंतर आपली मिसळ इथे रेडी झालेली आहे। आता फक्त 6च वाजलेत आणि आपली मिसळ आहे ती रेडी झालेली आहे। सो मी आता विचार करते मिसळ अशी मस्त झणझणीत खाल्ल्याच्या नंतर त्याच्याबरोबर काहीतरी छान असं पेय पाहिजे, म्हणून घरात आहे ना दही आहे, मँगो पल्प पण आहे, तर मँगो लस्सी पटकन बनवते जी अवधूत आरव आणि आम्हाला सगळ्यांना भरपूर आवडते आणि तिखट बरोबर गोड खाल्ल्यासारखं पण छान वाटेल। तर चला आता मँगो लस्सी बनवूया। हे शुगर मँगोज आहेत जे माझ्याकडे फक्त 2च आहे आणि याचा वापर मी वरती गार्निशिंगसाठी करणार आहे, थोडेसे असे मँगो चंक्स ॲड करायला। पण घरात माझ्याकडे दही आणि मँगो पल्प आहे त्याचा वापर करणार आहे। याच्यात मी कोणतीही साखर नाही घालणार आहे कारण की मँगो जो अल्फान्सो पल्प आहे त्याच्यात ॲडेड शुगर ऑलरेडी असते, तर मी ॲडिशनल शुगर याच्यात ॲड करणार नाही आहे। तर या 2 इन्ग्रेडियंट्सला मी पटकन ग्राइंड करून घेते आणि आपली इथे लस्सी आहे ते रेडी होऊन जाईल घरच्या घरी। घरात असलेल्या बेसिक ग्रोसरीचा वापर करूनच आपण छान छान असे पदार्थ बनवू शकतो आणि आपलं लंच टेबल, डिनर टेबल मस्तपैकी एलिवेट करू शकतो, जेणेकरून फॅमिली मेंबर पण खुश होतील आणि आवडीने सगळे पदार्थ एन्जॉयसुद्धा करतील। तर इथे आपली लस्सी रेडी झालेली आहे। त्याच्यावरती मी ते शुगर मँगोचे थोडेसे चंक्स कट केलेले होते ते ॲड केले। सगळ्यात शेवटी याच्यावरती मी थोडेसे पिस्ताचिओ आहे ते कट केलेले आणि ते ॲड केले आहेत गार्निशिंगसाठी। आणि एका साईडला मी आहे ना पावसुद्धा थोडेसे गरम करायला ठेवले आहेत मस्तपैकी। दोन्ही साईडनी थोडेसे हलकेसे गरम करते आणि जेव्हापासून मिसळ बनवायला लागले ना तेव्हापासूनच अवधूतला भूक लागलेली आहे। तर चला त्याच्यासाठी सगळ्यात आधी ताट रेडी करते। अशाच सर्व छान छान रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघताय अजूनही तर लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका। तर चला आता आपल्या इथे ताट रेडी झालेला आहे आणि आपला डिनर टेबल पण रेडी झालेला आहे। तर मस्तपैकी आमचा डिनर एन्जॉय करते आणि तुम्हाला मी लवकरच भेटते। A few moments later. आज तर डिनर एकदम अप्रतिम झालेलं मित्रांनो, म्हणजे पोट भरलं पण मन भरलं नाही असं झालं आहे। तर हेच जोपर्यंत दोघंजणं इथे खेळण्यात बिझी आहेत तोपर्यंत मी भांडे घासून घेतले, किचन सगळं आवरून घेतलं आहे आणि आता पटकन तयारी करायची आहे कारण की आपल्याला निघायचं आहे फायरवर्क्स बघायला। तर आता जवळपास वाजलेत संध्याकाळचे 7:30 आणि अजूनही भरपूर ब्राईट आहे। तर चला पटकन जाते, रेडी होऊन येते आणि मग भेटते। फायरवर्क्स बघायला वी आर रेडी। तर रेडी झालोय आता आम्ही, चेंज करून घेतलेलं आहे आणि आता निघालोय। रात्रीचे 8:30 झालेले आहेत पण बाहेर भरपूर उजेड आहे अजूनही, म्हणूनच फायरवर्क्स आहे ते 10:15 वाजता रात्री आहे आणि इतक्या आधी जाण्यातही काही अर्थ नाही आहे, कारण की करणार काय तिथे जाऊन एवढा वेळ। बघितलं तर भरपूर गर्दी असते आणि नेहमीच असते म्हणा, कारण की सगळ्यांना एवढी उत्सुकता असते फायरवर्क्स बघायची की तिथे नेहमीच गर्दी असते प्रत्येक ठिकाणी जागोजागी। सो त्याच्या आधी
अवधूतने जसं मला सांगितलं की आरवला घेऊन जाऊया पार्कमध्ये, तर थोडा वेळ तो पार्कमध्ये जाईल, खेळेल आणि 9:30 पावणे 10च्या जवळपास आम्ही जाऊ तिथे आणि आपला एखादा स्पॉट बघू आणि फायरवर्क्स बघू आणि पटकन घरी येणार आहोत. आची 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 सो आता जेवल्याच्या नंतर असा कंटाळा आलेला ना, एका वेळेस असा विचार केला की जाऊ द्या घरीच थांबूया आणि मस्तपैकी आराम करूया. पण मग असं नको व्हायला की आता फायरवर्क्स गेला आणि उद्या सकाळी आरव म्हणेल की मम्मा मला फायरवर्क्स बघायचे, मग त्याच्यासाठी पूर्ण एक वर्षभर वाट बघावी लागणार आहे. सो त्यामुळे म्हटलं की नाही जाऊया, वेळात वेळ काढून त्याला पण एन्जॉय होईल करता आणि बघता येईल. गेल्या काही 2 वर्षात आहे ना आम्ही त्याला नेहमी फायरवर्क्स बघायला घेऊन गेलेलो आहोत. पण कसं झालं माहिती, तेव्हा त्याला एवढा इंटरेस्ट नव्हता आणि लहान असल्यामुळे एकदा दोनदा आम्ही ऑब्झर्व केलं की तो खूप रडतो तिथे, कारण की भरपूर गर्दी असते आणि हा थोडा लाऊड तर असतंच. तर त्यामुळे ना त्याला थोडासा असं नर्वस असायचा तो आणि रडायचा. लहान होता त्यावेळेस मे बी आवाजाने आणि एवढा गोंगट असायचा आजूबाजूला सगळे जास्त लोक बघून. पण आता माहीत नाही, यावेळेस मे बी तो एन्जॉय करेल, कारण की त्याला सकाळपासून भरपूर एक्साइटमेंट आहे. शाळेमध्ये पण त्यांनी ऐकलं ना की सगळे त्याचे फ्रेंड्स फायरवर्क्स बघायला जाणार आहे, तर तेव्हापासून त्याने हट्ट धरलाय की यावर्षी पण फायरवर्क्स बघायचं आहे म्हणून. आज आपण फायरवर्क्स बघायला जाणार आहोत व्हाईट रॉक पियर. इथे एक मेमोरियल पार्क आहे जिथे प्रत्येक वर्षी फायरवर्क्स असतं. व्हाईट रॉक हे ठिकाण आहे ना एकदम समुद्रकिनारी आहे, म्हणून याला व्हाईट रॉक बाय द सी असं म्हटलं जातं. आणि आम्ही इथेच राहतोय जेव्हापासून मूव्ह झालंय, तर हे आमच्या घरापासून जास्त लांब नव्हतं, भरपूर जवळ आहे. सो आम्ही काय केलंय, तिकडच्याच एखाद्या जवळच्या पार्कमध्ये आलोय जिथे आहे हे सेंटेनियल पार्क. इथून एक शॉर्टकट ट्रेल जाते जे आपण जिथे जाणार आहोत व्हाईट रॉक पियरला आणि तिथे मस्तपैकी फायरवर्क्स बघणार आहोत. पण त्याआधी आरव इथे थोडा वेळ खेळेल सेंटेनियल पार्कमध्ये. इथेच आम्ही पार्किंगला गाडीसुद्धा लावली आहे, कारण की बऱ्याच ठिकाणी आता पार्किंग मिळणार नाही आहे, तर इथे भरपूर पार्किंगसाठी जागा आहे. सो जोपर्यंत इथे आरव मस्तपैकी खेळेल आणि गाडी पण पार्क करायला जागा मिळाले, थोडीशी वॉक आहे पण आपण तिथून मस्तपैकी ट्रेल थ्रू जाणार आहोत व्हाईट रॉक पियरला. आम्हाला माहीत नाही आहे की आम्ही कुठे चाललो आहे, आम्ही फक्त दुसऱ्या लोकांना फॉलो करतोय आता. सो आता या ठिकाणी आमचं पहिलं फायरवर्क्स आहे. याच्या आधी लँगली, सरी आणि कोकिटलाम, सिडनी आणि नंतर विक्टोरिया, एवढ्या सगळ्या ठिकाणी आपण फायरवर्क्स बघितलेलं आहे. तर आता व्हाईट रॉकचं फायरवर्क्स बघूया. Yes, sir. In the night while coming back, it's gonna be really dark in here. Yeah, we have to come back from here. रस्ता एकदम डीप असा खाली जातोय. भीती वाटते उतरायला सुद्धा. जाताना तर जातोय पण येताना थोडे प्रॉब्लेम्सच होणार आहे. मे बी आम्ही दुसरा एखादा रस्ता बघू, कारण की असं वाटलं आम्हाला की चला आता सगळेजण याच दिशेने चालले तर मे बी शॉर्टकट असेल. आय होप हा शॉर्टकटच आहे, कारण की दुसऱ्या रस्त्याने 20 मिनिट्स वॉक होतं आणि इथून तर ऑलमोस्ट पोहोचलो आहे. तर हा शॉर्टकट होता पण डेंजरस शॉर्टकट आहे. नशीब की आरव वॅगनमध्ये आहे, बट इट्स व्हेरी रिस्की ॲक्च्युली. तर चला जाऊया आधी सेफ स्पॉट बघूया. फायनली आपली जी ट्रेल वॉक आहे ती कंप्लीट झालेली आहे आणि इथे सेफ स्पॉटला आम्ही येऊन उभं राहिलेलो आहोत. हे एक्झॅक्टली व्हाईट रॉक पियरच्या थोडं उंचावर आहे. तुम्ही बघू शकता हा आहे जो बीचचा जवळचा एरिया आहे जिथे सगळी गर्दी आहे. आणि एनिवेज फायरवर्क्स असं मस्तपैकी आकाशातच होणार आहे, तर इथे उंचावरून बघायला थोडंसं छानच वाटेल. इथून आहे ना खाली जाण्यासाठी स्टेप्स पण आहेत, शॉर्टकट आहे जेणेकरून तुम्ही बीचवर जाऊ शकता. पण हा स्पॉट आम्हाला एकंदरीत बरा वाटला, गर्दी नाही आहे, निवांत फायरवर्क्स बघता सुद्धा येईल. सो आम्ही इथेच थांबलेलो आहोत. आता वाट बघतोय व्हाईट रॉक पियरच्या फायरवर्क्सची, जे लवकरच सुरू होईल, कारण की अंधार आता व्हायला लागलेला आहे आणि काही मिनिटातच फायरवर्क्स सुरू होईल. पण इथे आल्यावर आहे ना मला माझ्या घरची, म्हणजे मी कार्टर रोडला राहते, तर तिथे सगळं असं बीचच्या जवळ जाऊन मी वॉकला जायचे, तर ते दिवस मला खूप आठवलेले आहे तिथे आल्यावर.
तर कॅनडा डेचं सेलिब्रेशन आहे या फायरवर्क्ससोबतच इथे संपलेला आहे. सो मस्तपैकी आम्ही हा फायरवर्क्स एन्जॉय केला आणि आता निघालो आहे घरच्यासाठी. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला आहे. मी हा व्लॉग इथेच थांबवते आणि भेटते तुम्हाला लवकरच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, सी यू नेक्स्ट टाईम.